तर मित्रांनो, आपल्या या प्रवासामध्ये आपल्याला एक व्यक्ती भेटल्या. त्यांनी या निसर्गाबद्दल, या डोंगराबद्दल आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे. चला तर आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकू. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून आज ज्या ठिकाणी बसलेले आहेत ते आदईच्या डोंगरावर हा श्री वागेश्वर शिव मंदिर आहे. आणि या वागेश्वर शिव मंदिराच्या समोरच आपण बसलेलो आहेत. इथं वागेश्वर मंदिराची स्थापना झालेली आज जवळजवळ 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. तर या ठिकाणी पूर्ण झाडे झुडपे किंवा दगडगोटे असे परिसर होता. पण आपल्या आदई गावातील ग्रामस्थांनी आणि जे पर्यटक नेहमी इथे वृक्षारोपण करण्यासाठी येतात त्यांनी हे ठरवलं का आता इथे बंधारा बांधूया, जेणेकरून वर्षभर इथे पाणी राहतो पण त्याची साठवणूक होत नव्हती. साठवणूक होण्यासाठीच हा बंधारा बांधलेला आहे. आणि त्याच्यामुळे इथे जवळजवळ 20 ते 25 हजार लिटर हा कंटिन्यू पाणी साचलेला असेल. याला कारण म्हणजे येणारे जे पर्यटक आहेत त्यांनी मनावर घेतलं आणि हा बंधारा इथे झालेला आहे. आणि आज परिसर बघितला तर इथं संपूर्णपणे फळझाडं लावलेली आहेत, फुलं झाडं आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. आजचा वार रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. आणि या दिवशी कमीत कमी आतापर्यंत मी पाहिलं तर जवळजवळ 8:30 वाजलेले आहे. 8:30 वाजेपर्यंत जवळजवळ 700 ते 800 पर्यटक म्हणजे नवीन पनवेल, कलंबोली, खारघर, नवी मुंबई, नवीन पनवेल या परिसरातून सर्व पर्यटक आलं खास या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. कारण जी माथेरानला किंवा महाबलेश्वरला मजा नाही ती मजा आता फक्त ठराविक नवी म्हणजे आपल्या पनवेल शहरापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर असणारा हा पर्यटक आदईचा डोंगर आहे. आणि इथे मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळही आहेत. पहिल्यांदा तिकडनं आदईच्या भागातून उतरल्यानंतर प्रथम गणपतीचं दर्शन होतं, त्याच्यानंतर श्री वागेश्वर मंदिराचं दर्शन होतं, वागेश्वर शिव मंदिराचं दर्शन होतं. त्याचप्रमाणे वर चढल्यानंतर वागेश्वर मंदिर आहे. आणि वागेश्वर मंदिर हा पुरातन काळातील आहे. तिथे मोठ्या प्रमाणात आजूबाजूचे पर्यटक तिथे येत असतात. आणि वागेश्वर मंदिर म्हटलं तर आपल्या मनातील ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या खरोखर तिथं प्रगट केल्या तर त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळतं. अशा टॉपला वागेश्वर मंदिर आहे. आणि जवळजवळ या डोंगरावर आतापर्यंत पर्यटक येऊन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झालेली आहे. जवळजवळ 20 ते 25 हजार झाडांची ही लागवड झालेली आहे. आणि असं पण नाही त्या 20-25 झाडांना कंटिन्यू पाणी घातलं जातं. मग तो उन्हाळा असो हिवाळा असो, पावसाळ्यात ऑलरेडी पाणी भेटतो. त्याच्यामुळं झाडं ही 100% जगली जातील. आणि हा परिसर आहे ज्याप्रमाणे आपल्या येथील लोक म्हणजे नवी मुंबई किंवा पनवेल विभागातील लोक जी माथेरान किंवा या आदईच्या डोंगरावर येतील. आज हा परिसर बघितला तर पाण्याने तुडुंब भरलेलं आहे. इथं बघितलं तर पाण्याने तुडुंब भरलेलं आहे. आणि हा पाणी वर्षभर आहे. कसं बोलतात ना, देवाची करणी आणि नारळात पाणी. खरोखर हे शक्य करण्यास मेहनत आज जे आपले पर्यटक येतात त्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढून हा जो बंधारा बांधलेला आहे या बंधाऱ्यातून पाणी वर्षभर राहणार आहे. आणि इथे मोठ्या प्रमाणात पशु पक्षी आणि प्राणी हेही इथं आता वावरत आहेत. कुठले हिंस्र प्राणी वावरत नाही, त्याच्यामुळे घाबरून जायचा गरज नाही. पण कधी बघितलं तर आपण ससा आहे, मुंगूस आहे, हरण आहे, हे प्राणी आता या आपल्या आदईच्या डोंगरावर पाहायला भेटतात. आज सुद्धा आम्ही 1-2 ससा पण बघितलं. एकदम आनंद वाटला. मस्त उड्या मारत आमच्या समोरून गेलो. पण आम्ही कुठल्याही प्रकारचे त्यांचा नासधूस किंवा दगड मारण्याचा प्रयत्न न केला. उलट बघत राहिलो. मस्त आनंद भेटला. त्याच्याप्रमाणे हा शिवमंदिर आहे. मी तर प्रत्येकाला सांगतो का महाशिवरात्रीला कमीत कमी 20 ते 25 हजार भाविक इथे खास दर्शनासाठी येणार आहेत. कारण मागच्या वर्षी मी पाहणीवरून बघितले ते 10 ते 15 हजार पर्यटक आलं. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की ज्यांनी इथं दर्शन घेतला त्यांनी आपले मित्रमंडळी, नातेवाईक, सगळे सोयरे यांना सांगा की महाशिवरात्रीला खरोखर इथे या. तुम्ही तुमच्या मनातील इच्छा प्रकट करा की आणि महादेवाला सांगा की आमच्यावर येणारं जे पण संकट आहे ते दूर होऊ दे. आणि अशा ठिकाणी आल्यानंतर खरोखर आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. याबद्दल एक किंचितही शंका राहणार नाही. म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव.